Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and this is your 8th standard English first semester examination paper, and this paper is for practice, only for practice. म्हणजे सरावासाठी हा पेपर आहे. You have to solve this paper, so this will help you for your exam. म्हणजे तुम्ही हा सराव केला की तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला सोपं जाणार आहे. हा 2019-20चा पेपर आहे. इट इज फॉर 50 मार्क्स, पेजेस आर 4 अँड टाइम इज 2 hours. तर मी सपना टीचर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आपण आता हा पेपर इथे सोडवणार आहोत. मी पुणे जिल्ह्यात आहे. तुम्ही कोणकोणत्या भागात माझा व्हिडिओ बघता मला कळवत राहा. डू एज डायरेक्टर हा प्रश्न 10 मार्कांसाठी असतो. 1. कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर. इथे शब्द म्हणजे लेटर घालायचंय आणि लेटर घालून बरोबर आपल्याला तो शब्द इथे मिळणार आहे. सेकंड आहे कॉपी द फॉलोइंग इन युअर आन्सर शीट करेक्टली. आता इथे फक्त कॉपी करायचं, काही नाही करायचं, जसंच्या तसं लिहिणं म्हणजे कॉपी करणं. इट इज 1 mark. रितेश, मे आय कम इन मॅडम? बी, नो नो, शी एक्सक्लेम्ड. थर्ड, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता हे शब्द A to Z च्या क्रमानं तुम्हाला लिहायचे आहेत. हेल्प, होस्ट, इंटरेस्ट आणि इनटू. फोर्थ आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. डोंट गो देअर. हे याला पंक्च्युएशन अवतरण चिन्ह द्यायचे. 5. मेक 2 meaningful words of minimum 3 letter by using the letter from the word. मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स या शब्दापासून तुम्हाला 3 लेटर म्हणजे ए हा एक लेटर, बी हा एक लेटर, सी एक लेटर, अशा प्रकारे 3 लेटर वापरून तुम्हाला शब्द तयार करायचा आहे. आणि ऍटलिस्ट तुम्हाला मिनिमम काय करायचंय, 2 शब्द तरी तयार करायचे 3 लेटरचे. 6. स्पॉट द एरर अँड राईट द करेक्ट सेंटेन्स. आता ग्रेस वॉज 10 years old. तर इथे तुम्हाला प्रॉपर इथे काय चुकलंय सेंटेन्स मधलं ओळखून तुम्हाला योग्य उत्तर लिहायचं आहे. सॉरी. 7. क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स. रिव्हर, अशोक, हिमालय आणि मॅन. यातलं कॉमन नाउन कोणते आणि प्रॉपर नाउन कोणते हे ओळखून बरोबर त्या रकाड्यांमध्ये लिहायचे. 8. कम्प्लीट द वर्ड चेन. ऍपल, इंजिनियर. पुढे काय येणार आहे बघा. कोण ओळखू शकते ही चेन मला कमेंट करून पण सांगू शकता. याची प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे बरं का. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग गिव्हन वर्ड्स. ऑलवेज वापरून एक वाक्य तयार करायचंय. 10. ऍड प्रिफिक्स और सफिक्स अँड मेक न्यू वर्ड्स. लॉक आणि स्लो याला प्रिफिक्स आणि सफिक्स वापरून तुम्हाला नवीन शब्द तयार करायचे. सेकंड आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. इट इज फॉर 10 marks. नाउ वी आर गोइंग टू रीड दिस पॅसेज. Finally, the contractor convinced the mason to build one last house on a beautiful and convenient site as a special favor. The mason agreed to do so with a great reluctance, not too happily either. The construction started. It was a most beautifully designed house to be built at a sought after location. However, the mason could not put his mind and heart in his work. He did his work very roughly and carelessly, without interest or dedication. Even the building material used was of low quality. But he did not care. He simply wanted to complete the job in haste, finally retired. आता हा पॅसेज आहे तुमच्या पुस्तकातला आहे. तर A1 क्वेश्चन आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. ज्यांनी पॅसेज नीट वाचला त्यांना एका चुटकीसरशी उत्तर कळणार आहे. The mason agreed happily to build one last house for the contractor. हे योग्य का अयोग्य वाक्य आहे. And the mason wanted to complete the work in hurry. तर हे योग्य की अयोग्य. सो ट्रू और फॉल्स हे तुम्ही पुढे लिहायचंय. A2. How did the mason do his work? उत्तर आहे पॅसेज मध्ये ते लिहायचंय. 2 marks. A3. Find from the passage the adverb form of the following. तर पॅसेज मधलेच adverb फॉर्म लिहायचे तुम्हाला. सो हॅपी, हॅपीली याप्रमाणे. रफ, रफली, केअरलेस, ब्युटिफुल याचे शोधा आणि लिहा. A4. The mason could not put his mind and heart in his work. Read the sentence using able to वापरून आपल्याला वाक्य लिहायचे. B. Construction started. The construction started. Read the sentence using past perfect tense. पूर्ण भूतकाळामध्ये वाक्य लिहायचे. कसं लिहाल? 1 mark आहे. A5. Do you think the mason completed his work with interest? Why? तुम्हाला असं वाटतं का त्याने त्याचं काम त्याने इंटरेस्ट घेऊन केलंय आणि केलं नसेल असेल तरी का? याचं उत्तर 2 मार्कांसाठी आहे. क्वेश्चन 3. रीड द फॉलोइंग unseen passage and do the activities.
तुमची परीक्षा झाली असो नसो झाली, पण तुम्ही हे प्रॅक्टिस करा. इंग्लिशचा पेपर ऑलवेज तुम्ही प्रॅक्टिस करूनच जास्त एक्सपर्ट होऊ शकता. सो हा जो पॅसेज आहे अनसीन पॅसेज तो बघूयात आपण. इट इज फॉर 5 मार्क्स. Reading is one of the most important activity. It is given as pleasure. Reading is kind of exercise that keeps your mind engaged, active and healthy. It is important to develop the habit of reading not only for the sake of knowledge but also for personal development. It develops positive thinking. Reading enriches our knowledge and makes us confident. Reading inspires us to write. Reading good books means making good use of time. After reading, we should share our knowledge and reading experience with friends and family. A1 question वर काय याच्यावरती complete the sentence. Dash dash keeps our mind engaged, active and healthy. तर जसं तसं त्या पॅसेज मधलं वाक्य शोधायचं आणि गाळेजा कसा भरतो आपण तसं बघून लिहायचं आपल्याला बघून. बी आहे वी शुड शेअर डॅश डॅश. आता इथे वी शुड शेअर, आता इथे आलंय ना जसं बघा, वी शुड शेअर आर नॉलेज अँड रीडिंग एक्सपिरियन्स विथ फ्रेंड्स अँड फॅमिली. या प्रकारे इथे असं लिहायचं आहे. सोपं आहे की नाही, फक्त पॅसेज नीट वाचायचं आहे. ए टू कम्प्लीट द वेब. युजेस ऑफ रिडिंग, तर युजेस ऑफ रिडिंग पण पॅसेजमध्येच आहे, ते लिहायचं आहे 1 मार्क. A3 आहे फाइंड आउट फ्रॉम द पॅसेज द अपोजिट वर्ड्स फॉर. इनॅक्टिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्हीसाठी तुम्हाला वर्ड पॅसेजमध्येच आहे ते बघून लिहायचं. इनॅक्टिव्ह म्हणजे काय, निरुत्साही, कार्यक्षम नसणारा, आणि बी म्हणजे निगेटिव्ह नकारात्मकता असणार, त्या विरुद्ध शब्द शोधायचे. A4 आहे की रीडिंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी. ऍड क्वेश्चन टॅग. तर क्वेश्चन टॅग ऍड करायचं. क्वेश्चन टॅग कसं करायचं शिकवलंय मी तुम्हाला, व्हिडिओ बघून घ्या. A5 आहे डू यू लाईक टू रीड बुक्स, वाय. तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतात का आणि का आवडतात. येस, आय लाईक टू रीड बुक्स बिकॉज इट एनरिचेस माय नॉलेज, किंवा इट मेक्स मी हॅपी, इट इज माय बेस्ट फ्रेंड, आय लव्ह टू रीड बुक्स. असं काही कारण तुम्ही लिहू शकता. Question number 4 आहे A. Read the following stanzas and do the activities. Our little river it meanders along in summer. The water is only knee deep, and cows and carts can cross it with ease. For the banks, though high, are not too steep. No sign of smile. The sands shine bright. On one shore, cash-filled, blossom white, chirping mynas through that sight. The jackal's howl is heard that at night. हे पूर्ण ओळी आहेत, ही खालची ओळी पण आहे आपल्या कवितेची. याच्यावर प्रश्न बघा. A1 कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. A. द वॉटर ऑफ द रिव्हर वॉज डॅश डॅश इन समर. B. द बँक्स आर नॉट सो. आता या दोन्ही ओळींचा तुम्हाला इथे फिल इन द ब्लँक तुम्हाला याच ओळींमध्ये भेटणार आहे कवितेमध्ये. A2 फाइंड आउट वर्ड्स फ्रॉम द स्टांजाज अँड कम्प्लीट द टेबल. नेम ऑफ अॅनिमल कोणतं वापरलंय कवितेत, नेम ऑफ कलर कोणता वापरलाय, नेम ऑफ बर्ड कोणतं म्हटलंय, नेम ऑफ सीझन काय त्याचं तुम्ही उत्तर लिहायचं. A3 राईट द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा. राईम स्कीम काय होती याची ती लिहायची. इट इज 1 मार्क. B. रीड द एक्स्ट्रॅक्ट गिवन बिलो अँड कम्प्लीट द अप्रिसिएशन. तर अप्रिसिएशन कम्प्लीट करायचं वाचूयात आपण. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. The trees are the kindest thing I know. They do not harm, they simply grow and spread a shade for sleepy cows and gather birds among their pods. They give us fruit in leaves above and woods to make our houses of. Harry Ben. यांची ही कविता आहे. तर याचा प्रश्न बघा. टायटल ऑफ द पोएम काय. A2 द पोएम इज रिटन बाय, कुणी लिहिली आहे. इन दिस पोएम द पोएम डिस्क्राइब द इम्पॉर्टन्स ऑफ. काय सांगितलं कवितेत. वन ऑफ द फिगर ऑफ स्पीच इज इन द एक्स्ट्रॅक्ट. काय कोणतंच फिगर ऑफ स्पीच इथे वापरलंय. अँड माय फेवरेट लाईन इन दिस एक्स्ट्रॅक्ट. आता बघा, ज्यांना जरा पण नाही कळत यार काय करायचंय, त्या सगळ्यासाठी मी सांगेल की टायटल कवितेचं काय आहे. आपल्या पुस्तकामधलीच कवितेचं टायटल आहे. नंतर कोणी लिहिली हे उत्तर तर इथंच असतं. हक्काचा मार्क एक तो घालवू नका, सोडू नका प्रश्न. कविता कशाबद्दल आहे, तर कविता ही ट्रीज बद्दल आहे. काय म्हणते ही कविता, कशाबद्दल सांगते, इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज बद्दल सांगते. वन ऑफ द फिगर ऑफ स्पीच शिकवलंय तुम्हाला. तुम्ही ते वाचण्याचा, जर तुम्ही कवितेचा अभ्यास केला तुम्हाला उत्तर येणारच आहे. पण माय फेवरेट लाईन, इथली लाईन कोणतीही लिहा, तुमची फेवरेट आहे त्याला 1 मार्क मिळणारच आहे. त्यामुळे सोडू नका, सोडवायचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 5A काय बघा. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड हू हॅज ओन अ गोल्ड मेडल इन स्टेट लेवल कबड्डी कॉम्पिटिशन. कबड्डीमध्ये गोल्ड मेडल मिळालंय, त्याला पत्र लिहायचं. फॉलोइंग पॉइंट्स वापरायचे. म्हणजे
त्याची आवड, हिज हॉबी, हिज हार्डवर्क, त्याचे कष्ट, हाऊ डू यू फील, तुला कसं वाटतंय, ऍड युअर पॉइंट, तुमचे मुद्दे घालायचे, हिज प्रॅक्टिस, त्याचा सराव, स्टडीड वेल विथ प्रॅक्टिस, अभ्यास छान करत सराव करतो ते, आणि कॉंग्रॅच्युलेट हिम, त्याला अभिनंदन करायचं. ह्या सगळ्या मुद्द्यांचा समावेश त्या पत्रामध्ये यायलाच हवाय. और बी, यू डिसाइडेड टू व्हिजिट द डायमंड शुगर फॅक्टरी विथ युअर फ्रेंड, तुम्हाला एका फॅक्टरीला भेट द्यायची, डायमंड शुगर फॅक्टरीला. राईट अ लेटर टू द मॅनेजर ऑफ द डायमंड शुगर फॅक्टरी आस्किंग परमिशन टू व्हिजिट द फॅक्टरी मेक यूज ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. तुम्ही आता एका साखरेच्या फॅक्टरीला भेट देणार आहात ना, मॅनेजर सोबत तुम्ही पत्र व्यवहार करणार आहात, या मुद्द्यांचा तुम्ही इथे उल्लेख करायचा. हाऊ मेनी स्टुडंट्स आर गोइंग टू व्हिजिट, किती विद्यार्थी जाणार तिथे भेट द्यायला. हु इज द इन्चार्ज, कोण असणार आहे तुमचा इन्चार्ज. रिझन ऑफ द व्हिजिट, काय कारण आहे व्हिजिट द्यायचं. डेट अँड टाइम ऑफ द व्हिजिट, कोणत्या दिवशी कोणत्या वेळी तुम्ही जाणार आहात भेट द्यायला. हाऊ इट विल बी हेल्पफुल फॉर यू, ती कशी तुम्हाला मदत करणार आहे ही शुगर फॅक्टरीला भेट. प्रॉमिस फॉर डिसिप्लिन, आणि शिस्त पाळण्याचं वचन देणं. रिक्वेस्ट फॉर परमिशन टू व्हिजिट, आणि भेट देण्यासाठीची परवानगी त्यांच्याकडे मागणे. ह्या सगळ्या मुद्द्यांचा समावेश करून पत्र लिहायचंय. क्वेश्चन 6A, डिस्क्राईब द टीचर यू लाईक मोस्ट बाय युझिंग द गिव्हन वेब. आता इथे जे तुमच्या आवडत्या शिक्षकाविषयीच्या गोष्टी तुम्ही ते लिहायच्या, तुमच्या आवडीचं कोणीतरी शिक्षक असेल ना, त्यांच्याबद्दल लिहा बरं का. याच्यामध्ये त्यांचं नाव, नेम, एज, त्यांचं वय, क्वालिफिकेशन, त्यांचं शैक्षणिक गुणवत्ता काय आहे, सब्जेक्ट ही टीचर्स काय विषय शिकवतात, ही म्हणजे शी पण असू शकतो इथे. हाऊ ही और शी सपोर्ट, ते कशा प्रकारे तुम्हाला छान सपोर्ट करतात, मार्गदर्शन करतात. टीचिंग मेथड कशी त्यांची, आणि हिज नेचर किंवा हर नेचर, त्या स्वभाव कसा आहे. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश तुमच्या निबंधात यायला हवा. तर इथे 5 मार्कांसाठी आहे. बी, रीड द पॅराग्राफ अँड कम्प्लीट द टेबल. ठीक आहे, आता आपण हे वाचूया नीट. Maharashtra and Karnataka are the two neighboring states. Maharashtra has an area of 3,07,713 square per kilometer and Karnataka has an area of 1,91,791 square kilometer. The population of Maharashtra is compared to Karnataka's. The capital of Maharashtra is Mumbai, whereas that of Karnataka is Bangalore. The state language of Maharashtra is Marathi, while in Karnataka is Kannada. The most famous river in Maharashtra are the Godavari and the Krishna, as well as the Tungabhadra and Kaveri are the famous in Karnataka. I like both states too much. तर इथे आपल्याला एकूण कर्नाटका आणि महाराष्ट्र याचा एरिया सांगितलाय, पॉप्युलेशन सांगितलंय, त्याचं कॅपिटल सांगितलंय, लँग्वेज सांगितली, रिव्हर सांगितलंय. तुम्हाला फक्त या रकाड्यांमध्ये भरायचंय, आरामात 5 मार्क मिळतील. जे एरिया म्हटलं एरिया वाचा, लिहा, त्याची पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या किती ती लिहा. असं सगळं माहिती तुम्ही व्यवस्थित फक्त बघून लिहायची आणि 5 मार्क घ्यायचेत. आता इथे ट्रान्सलेशन आहे बरं का, भाषांतर कसं करायचंय. ते ट्रान्सलेशनसाठी काय करायचंय, तुम्हाला खूप सारे शब्द पाठ करणं तर फार गरजेचंच आहे, पण हे ट्रान्सलेट इंटू मराठीत करायचंय. सेमिस्टर म्हणजे काय आणि क्वांटिटी म्हणजे काय. वेल बिगॅन इज हाफ डन, आणि बी आहे ट्रान्सलेट इन इंग्लिश. आरोग्य ही संपत्ती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे. सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अशा प्रकारे इंग्लिशमध्ये लिहायचे. तर 5 गुण आहेत त्याला. आणि इथे आपला पेपर संपलाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपना झूम स्कूल चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.